हे बघा, आपल्याला आज प्रॅक्टिकल करायचं आहे. 3 फेज इंडक्शन मोटरचे टर्मिनल चेक करायचे. तुम्ही मागच्या प्रॅक्टिकलमध्ये बघितलं 3 फेज इंडक्शन मोटर स्टार्ट करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? स्टार्टर. तर आपण आता स्टार्टरचे कनेक्शन केलेले आहे. त्यापुढे इथे हे कनेक्शन आपण मागच्या प्रॅक्टिकलमध्ये केले. आता आपल्याला याचे 3 फेज इंडक्शन मोटरचे टर्मिनल फाइंड आउट करायचे. बरोबर आहे. 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये किती वाइंडिंग असतील याच्यातमध्ये? 3 वाइंडिंग असतील. 3 वाइंडिंग म्हणजे टर्मिनल किती? 6. बरोबर. कुठले कुठले? U1 U2 V1 V2 आणि W1 W2. 6 टर्मिनल म्हणजे इथले टर्मिनल मी या वायरद्वारे कनेक्ट करून इथे आणलेलं आहे. बरोबर. 6 टर्मिनल आहे म्हणजे 3 वाइंडिंग आहे. तर एका वाइंडिंगचे 2 टर्मिनल असतील तर ते आपल्याला आधी फाइंड आउट करायचं आहे. ते कसे फाइंड आउट कराल तुम्ही? म्हणजे आर फेजचे 2 टर्मिनल असतील, वायचे असतील आणि बीचे असतील. म्हणजे एक वाइंडिंग, दुसरी आणि तिसरी वाइंडिंग. हे सर्वात आधी तुम्हाला फाइंड आउट करायचे. हे कसे फाइंड आउट कराल तुम्ही? कंटिन्युटी. बरोबर. सिरीज लॅम्पला पकड. केलं चालू. बघा, कुठल्याही एका वायरला मी आधी सप्लाय देईल आणि बाकी 5 अदर 5ला मी चेक करून बघेल. याच्याबरोबर कंटिन्युटी आलेली आहे. याच्याबरोबर म्हणजे हा वायर आणि हा वायर एक जोडी असेल त्याला बाहेर काढ या दोघांना. हां, आता बाकी उरलेल्या 4 जणांना चेक करायचं. याला कनेक्शन द्या. याच्याबरोबर कंटिन्युटी येते म्हणजे ही एक फेजची वाइंडिंग झाली. बरोबर. ते 2 टर्मिनल बाहेर काढ आणि उरले फक्त 2 म्हणजे या दोघांमध्ये कंटिन्युटी यायला पाहिजे. आली म्हणजे झाली 3 पेजच्या 3 वाइंडिंग. बंद कर. आता आपल्याला माहिती पडलं की या एक वाइंडिंग आहे, त्याला एक गाठ. बरोबर. पकड. ही दुसरी वाइंडिंग आणि तिसरी वाइंडिंग. बरोबर. ही तिन्ही वाइंडिंग आपण वेगवेगळे केले. आता आपल्याला माहिती आहे कनेक्शन करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता पाहिजे? टर्मिनल. पण ते तुम्हाला स्टारमध्ये कनेक्ट करायचे की डेल्टामध्ये? त्याच्यासाठी मला टर्मिनल माहिती पाहिजे. 1 नंबरचा टर्मिनल कुठला आणि 2 नंबरचा कुठला. जसं यातला 1 नंबर कुठला आणि 2 नंबर कुठला, तसंच या दोघांमधला पण सेम. बरोबर. पहिला कुठला आणि दुसरा कुठला. कारण स्टारमध्ये जर कनेक्शन करायचं असेल, कळू दे, दाखवू इथे. बघा, पहिला दुसरा, पहिला दुसरा, पहिला दुसरा. स्टारमध्ये कनेक्ट करायचं असेल तर 1 1 1 शॉर्ट करेल आणि तिघांना मी सप्लाय देईल. किंवा या दोन टर्मिनलला शॉर्ट करेल आणि इथे सप्लाय देईल. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की पहिला टर्मिनल कुठला आणि दुसरा कुठला आहे म्हणून. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल? काय करायचं? कोणती 2 फेजचे 2 वाइंडिंग द्या. त्यातले कुठलेही 2 तुम्ही शॉर्ट करा. ठीक आहे. हे जसे फॉर एक्झाम्पल मी शॉर्ट केले आणि या दोघांना काय करायचं? सप्लाय द्यायचा. सप्लाय द्या. मग तिकडे मी आता बघा, आपण हे 2 टर्मिनल शॉर्ट केले 2 वाइंडिंगचे आणि बाकी उरलेल्या 2 टर्मिनलला आपण सप्लाय दिलेला आहे. आणि तिसरी वाइंडिंग आहे त्याचे 2 टर्मिनल आपण काय करणार? शॉर्ट करून बघणार आहे. जर स्पार्किंग झालं तर जे टर्मिनल आपण शॉर्ट केलेले आहे ते काय असतील? अपोजिट असतील. म्हणजे एक तर U1 असेल आणि दुसरा V2 असेल. बरोबर. म्हणजे अपोजिट असतील. जर स्पार्किंग नाही झालं तर याचा अर्थ काय? हा U1 असेल तर हा पण V1 असेल म्हणजे 1 1 असतील. ठीक आहे. याचा अर्थ असा होईल. आता आपण स्पार्किंग करून बघू. सप्लाय दे. जवळून दाखव. स्पार्किंग होते का? तर स्पार्किंग होत आहे. दिसत आहे स्पार्किंग होत आहे. स्पार्किंग होत आहे म्हणजेच याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? तर हे जे शॉर्ट केलेले टर्मिनल आहे हे काय झाले? एकमेकांच्या अपोजिट झाले. 2 वाइंडिंगचे 2 अपोजिट टर्मिनल म्हणजे एक U1 असेल तर हा दुसरा वाला V2 असेल. तर कुठला याला तुम्ही काढ. कोणत्याही एका टर्मिनलला तुम्ही हे 2 शॉर्ट केले होते आपण. हा U1 असेल, हा V2 असेल किंवा याला U1 घ्या तर हा होईल V2. कुठल्या याला काय? याला एक चिठ्ठी लावून द्या. चिठ्ठी दे. एक U1 ची दे
आणि एक V2 ची लिंक. याला मी U1 चं नाव देतो. ठीक आहे, हा समजा झाला माझा U1, तर हा काय होईल माझा V2. ठीक आहे, हा झाला U1, हा झाला V2. त्याच्या सोबतचे टर्मिनल काय होऊन जातील मग आता? हा एक वाइंडिंगचा टोक आहे, तर हा V2 झाला, तर हा V1 होऊन जाईल. याला V1 चं लाव. हा होऊन जाईल V1 चा, हा V1, हा V2. तसाच सेम हा कुठला होता आपला U1, तर त्याची जोडी म्हणजे हा कुठला येईल U2. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दोन्ही वाइंडिंगचे दोन्ही टर्मिनल तुम्हाला माहिती पडले. आता उरला कुठला? तिसरी वाइंडिंग. तिसऱ्या वाइंडिंग साठी पण तुम्हाला सेम प्रोसिजर करायची आहे. कुठल्या कोणतेही दोन वाइंडिंग पैकी एक वाइंडिंग घ्या, त्याची दोन टोकं असतील, कोणतेही दोन टोकं तुम्ही शॉर्ट करा. ठीक आहे, हे मी इथे शॉर्ट केले आणि उरलेले हे दोन टोकं काय करेल मी यांना सप्लाय देईल. सप्लाय कितीचा द्यायचा? जेवढ्या व्होल्टेजची माझी मशीन असेल. फॉर एक्झाम्पल ही मशीन किती व्होल्टेजची आहे? 110 व्होल्टची, तर मी 110 व्होल्ट याला देणार आहे. ठीक आहे, आणि उरलेले हे तिसरी वाइंडिंग, या दोघांना आता मी काय करेल शॉर्ट करून बघेल. जर स्पार्किंग झाली तर ही जी आपण जोडलेली आहे शॉर्ट केलेली आहे ते काय होईल अपोजिट होतील, आणि स्पार्किंग नाही झाली तर ती सेम टर्मिनल असते. सेम म्हणजे एका नंबरचे टर्मिनल असते. ठीक आहे, सप्लाय देऊन बघ. आता आपण बघू इथे स्पार्किंग होते काय. स्पार्किंग होत आहे का? नाही होत आहे. याचा अर्थ काय? सेम टर्मिनल. ते काय असतील? सेम नंबरचे टर्मिनल असतील. बंद कर. आता याचा अर्थ काय? हा कुठला आहे माझा? हा कुठला आहे? U2 आहे, तर हा कुठला होऊन जाईल? W2. हा त्याचा अर्थ होईल काय? W2 होऊन जाईल. बरोबर. जर स्पार्किंग झाली असती तर हा कुठला झाला असता? W1 झाला असता. पण स्पार्किंग झाली का? नाही. स्पार्किंग जेव्हा होत नाही तेव्हा ते सेम नंबरचे असतात. हा U2 आहे तर हा W2 होऊन जाईल. ठीक आहे, आपण स्पार्किंग आपण चेंज करू आणि स्पार्किंग होते का ते पण बघू. चेंज कर रे याला, आकार वाया. बघा आता मी टर्मिनल चेंज केले आहे. मगाशी स्पार्किंग होतं झालं, म्हणजे ते तो कुठला वायर होता आपला, याचा अर्थ कुठला? तो W2 होता. बरोबर, म्हणजे हा W होईल. आता स्पार्किंग व्हायला पाहिजे. चालू कर. बघा स्पार्किंग होत आहे. स्पार्किंग होत आहे म्हणजे ते काय झाले? अपोजिट. अपोजिट झाले म्हणजे एक कुठला आहे माझा? U2, तर हा कुठला होऊन जाईल? W1. समजले? म्हणजे तुम्हाला 1-1 आणि 2-2 टर्मिनल तुम्ही फाइंड आउट केला. स्टार मध्ये कनेक्ट करायचं असेल तर 1-1 शॉर्ट करायचे किंवा 2-2 शॉर्ट करायचे. 2-2 शॉर्ट केले तर टर्मिनल 1 ला तुम्ही सप्लाय द्याल, म्हणजे U1, V1 आणि W1 ला सप्लाय द्याल. समजले? आणि 1-1 शॉर्ट केले तर U2, V2 आणि W2 ला तुम्ही सप्लाय द्याल. तसंच तुम्ही डेल्टाचे पण कनेक्शन करू शकता जर तुम्हाला प्रत्येक वाइंडिंगचं पहिलं टर्मिनल आणि दुसरं टर्मिनल तुम्हाला माहिती असेल तर. म्हणजे करता येईल कनेक्शन, करून बघा.